माझ्यापेक्षा जास्त धनुषला गावाकडे राहायला खूप जास्त आवडते. सकाळी उठल्यापासून जे त्याचं खेळणं सुरू व्हायचं ना, ते संध्याकाळी झोपेपर्यंत तो खेळतच असायचा. अक्षरशः बळजबरीने झोपवायला लागायचं, की "बाबा तू कंटाळला असशील आता झोप" म्हणून. पण त्याला काही लवकर झोप येत नव्हती. सकाळी घरातलं सगळं आवरून घेतलं. आम्ही पण फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही दहिवडीला जाण्यासाठी निघालो आणि स्टॉपवरती येऊन थांबलो. आणि खरंच सांगते, जेव्हा असं एकटं-एकटं फिरायला भेटतं ना, म्हणजे जेव्हा बहिणींसोबत असेल, मैत्रिणींसोबत असेल, तेव्हा खूपच छान वाटतं. इथे आम्ही तिघी पण निघालो होतो, म्हणजे मावशीची मुलगी, मामाची मुलगी, मी आणि धनुष असं. गाडीचा प्रवास सुरू झाला की धनुषला लगेचच झोप लागते आणि आजकाल त्याला ना गाडीमध्ये बसल्यानंतर ना वॉमिटिंगचा वगैरे भरपूर त्रास होतो. ह्याच्या आधी असं काहीच त्रास होत नव्हता. आम्ही गेलो होतो दहिवडीला, तिथून मग उतरलो आणि तिथून चालत चालतच गेलो. कारण आज नवरा नवरीचे थोडेसे फोटोज काढायचे होते, जे की पत्रिकेवरती बॅनरवरती टाकण्यासाठी. ते काढलेले नव्हते अजूनपर्यंत, मग ते काढण्यासाठी गेलो. आणि पहिलं म्हटलं ते करून घ्यावं आणि त्याच्यानंतर बाकीची कामं. नवरा नवरीचे फोटो काढून होत आहे तोपर्यंत आम्ही आमची शॉपिंग केली, म्हणजे ज्या आम्हाला छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या ना त्या घेतल्या. आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही लगेच बाजारामध्ये गेलो. आज होता दहिवडीचा बाजार, म्हणजे सोमवारचा दहिवडीचा बाजार असतो. हे जे वरचे कागद लावलेले होते ना, त्याचा उजेड पूर्ण खाली पडत होता भाज्यांवरती आणि ते बघायला खूप छान वाटत होतं. मला हे ना तर सगळं घेण्यापेक्षा मला फिरणं जास्त भारी वाटत होतं, म्हणून आम्ही सगळं फिरून घेतलं. पाणीपुरी आम्हाला कुठेच भेटली नाही. शेवटी कंटाळलो, म्हटलं तर मिसळपावच खाऊया. आमच्या होणाऱ्या दाजींनी आम्हाला मस्त आज मिसळपावची पार्टी दिली होती आणि ट्रीट म्हणून मी त्यांना समोसे घेऊन दिले. म्हटलं आपण त्यांचंच खायला नको, आपलं पण काहीतरी देऊयात. धनुषने त्यांना काय सोडलंच नाही, तो त्यांच्या मांडीवरच बसलेला होता. मिसळ इतकी स्पायसी होती म्हणून त्यांनी त्यांच्या बायकोसाठी गुलाबजाम आणि आमच्यासाठी पण गुलाबजाम घेऊन दिले. आम्ही ते पण खाल्ले आणि त्याच्यानंतर म्हटलं आता परत बाजारात जाऊयात. ते घरी गेले. मग आम्ही आमची शॉपिंग करायला सुरुवात केली. परत ज्या काही घरामध्ये मावशीला वस्तू घ्यायच्या होत्या ना छोट्या मोठ्या, त्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि खूपच भारी वाटत होतं. म्हणजे असं फिरायला खूप छान वाटतं. येता येता मस्त धनुसाठी घेतलेली बडीशेप खाल्ली आणि ही पण त्याच्या काकांनीच घेऊन दिली होती, म्हणून म्हटलं आपणच संपवून टाकूयात. घरी आल्यानंतर मला छान सरप्राईज भेटलं, ते म्हणजे हे छान छान आंबे, जे की ते मावशीच्या शेजारच्यांनी आणून दिलेले होते आणि खूपच गोड आहेत हे आंबे, मला खूप जास्त आवडतात. मनसोक्त आंबे काय जास्त खायला भेटलेच नाहीत. आता लग्नाची पण तयारी सुरू झाली, त्याच्यामुळे आज आम्ही मस्त सजुऱ्या बनवल्या होत्या. आम्ही म्हणजे माझ्या आजीने आणि मावशीने. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.